हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेट एक्झाम 2017 तो पण दुसरा पेपर. तर पहिला प्रश्न आहे की भारतातील हडप्पा संस्कृतीचे ज्ञात असलेले सर्वात मोठे स्थळ हे राखेगडी आहे. माहुरझरी हे महापाषाण संस्कृतीचे स्थळ महाराष्ट्रामध्ये स्थित आहे. आणि प्री हिस्ट्री अँड प्रोटो हिस्ट्री ऑफ इंडिया अँड पाकिस्तानचे लेखक HD संकलिया. कोणते प्राचीन उत्खननित स्थळ जलाशयात बुडलेले असून उत्खननानंतर ह्या प्राचीन स्थळांचे अवशेष लगतच्या टेकडीवर स्थलांतरित केले गेले? नागार्जुनकोंडा. कोणतं प्राचीन स्थळ हे नवपाषाण स्थळ आहे? बुर्जहोम आहे काश्मीर मधलं. आजीवक संप्रदायाची स्थापना मखलीपुत्र गोशालने केलेली आहे. दिगनाग हा बौद्ध धर्माचा तत्ववेत्ता होता. आणि दुसरी बौद्ध परिषद ही वैशाली मध्ये भरली होती. संगम काळात तमिळमध्ये पेरुंदेवनारनी महाभारत लिहिलं होतं. दिगंबर जैन प्रथेनुसार भगवान महावीरांचे पहिले प्रवचन हे राजगृह येथील विपुलाचल पर्वत येथे झाले आहे. आणि नालंदा विद्यापीठाची स्थापना ही कुमारगुप्त पहिल्याने केलेली आहे. बौद्ध ग्रंथ धर्मानुसार मौर्य राजा अशोकाला उपगुप्तने धर्मात दीक्षित करण्याचे कार्य केलेलं आहे. अशोकला उपगुप्त. नंतर हे राजवंश आहे त्याचे संस्थापक आहे. तर सातवाहनचं सिमुक आहे, कण्वचं वासुदेव, शुंगचं पुष्यमित्र आणि कुशांचं कुजल कडफायसेस. वसिष्ठपुत्र पुलमावी याच्या नाशिक शिलालेखानुसार पश्चिमी क्षत्रपांच्या शहरात शाखेचे गौतमीपुत्र सातकर्णीने पूर्णपणे निर्मूलन केले. कोणती संज्ञा गुप्त काळात महसूल व्यवस्थेबद्दल वापरली जात नव्हती? तर आर्ष नव्हती, बाकी उद्रंग, भाग आणि उपरिकर वापरले जात होते. महाबलीपुरम येथे एकाश्म मंदिर हे नरसिंहवर्मन पहिल्याने या राज्याच्या कारकिर्दीत कोरण्यात आली. सतीप्रथेचा प्राचीनतम अभिलेख पुरावा हा गुप्त कालखंडात आढळून येतो. ह्याच्यामध्ये चुकीची जोडी फक्त विजयनगरची, बाकी सगळी बरोबर आहे. की गुलामवंश 1206, खिलजी 1290 पासून पुढे आणि तुगलक हे 1320 पासून पुढे. बहामनी राज्याच्या दरबारातील प्रसिद्ध संत गेसुदराज हे सुफी संप्रदायाच्या चिस्ती संप्रदायाशी निगडीत होते. तारेके इलाही हे अमीर खुसरो यांनी लिहिलेलं आहे. इलाही वर्ष हे अकबरने सुरू केलं होतं. तोडरमधील जमिनीची वर्गवारी 4 वर्गात केलेली आहे. बादशाह अकबर यांना दफन केले आहे सिकंदरा येथे. अकबर सिकंदरा. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणत्या दोघांना लष्करी मोहिमेवर जाणे बंधनकारक नव्हते? न्यायाधीश आणि पंडितराव. विजयनगर साम्राज्याची स्थापना 1336 मध्ये झालेली आहे. दिवाने आमिर कोही हे कृषी विभागाशी संबंधित आहे. कोणत्या भाषेपासून दरोगा हा शब्द संकल्पना विकास पावली आहे? पर्शियन. दरोगा हा पर्शियन शब्द आहे. सुरावर्दी सिलसिला हा बहाउद्दीन झकारिया यांनी स्थापित केलेला आहे. सुरावर्दी सिलसिला बहाउद्दीन झकारिया. मुंगी शेवगाव 1728 हा पहिला बाजीराव आणि हैदराबाद निजामच्या मध्ये झालेला आहे. बंगालचा नवाब झाल्याबरोबर खालीलपैकी कोणती एक बाब मीर कासिम यांनी केली नाहीये? तर त्यांनी ब्रिटिश व्यापाऱ्यांना दिलेला परवाना दस्तक रद्द करणे हे केलेलं नाही. बाकी सगळं केलं. जसं की मुर्शिदाबाद वरून मुंगेर येथे राजधानी नेणे, आपल्या जवळची माणसे नौकर वर्गात भरणा करणे, आपल्या सैन्याचे पुनर्गठन करून लष्कराची कौशल्य आणि कार्यक्षमता वाढविणे. इंग्रजांच्या फ्रेंचांवरील विजयासाठी कोणते कारण ठरले महत्वपूर्ण? फ्रेंचचे दुर्बळ नाविक दल. कोणत्या युद्धाने फ्रेंच सत्तेचे भारतातील भवितव्य संपुष्टात आले? वांदिवसचे युद्ध. 1856 मध्ये अवध प्रांत ब्रिटिश कंपनीत सामील करण्यात आला. याचे कारण आहे मुघल प्रशासन. विदा सावरकरांचे कोणते पुस्तक 1908 च्या शेवटी पॅरिसमध्ये प्रकाशित झाले आणि भारतात चोरून पाठवताना रँडम पेपर्स ऑफ द पिकविक क्लब या नावाने भारतात आले? इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857.
कोणती जोडी विसंगत आहे? आर रेड्डीची प्रजामित्र मंडळी ही विसंगत आहे, बाकी बरोबर आहे. ज्योतिबा फुले सत्यशोधक समाज, आत्माराम पांडुरंग प्रार्थना समाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेड्यूल कास्ट फेडरेशन. महात्मा गांधी यांनी कोणाच्या विनंतीवरून चंपारणला भेट देण्याचे ठरवले? राजकुमार शुक्ला. गदर पार्टीचे मुख्यालय हे सॅन फ्रान्सिस्को येथे आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी आपले किताब नाईटहूड परत केले जालियनवाला बाग हत्याकांडच्या नंतर. द रिलिजन ऑफ मॅनचे लेखक राजा राममोहन रॉय स्वामी दयानंद सरस्वती आहे. रिलिजन ऑफ मॅन रवींद्रनाथ टागोर याचं उत्तर असणार आहे, बाकीचे चूक आहेत सगळे. परदेशात राहणाऱ्या कोणत्या भारतीय क्रांतिकारकाने जानेवारी 1905 मध्ये इंडियन सोशियोलॉजिस्ट नावाचे नियतकालिक सुरू केले? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. खालीलपैकी कोणत्या शीख मिसलचे रणजित सिंह हे प्रतिनिधी होते? सुकर चकिया मिसलचे ते प्रतिनिधी होते. कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ऍक्ट द्वारे स्थापित झाले? 1773 च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. पुढीलपैकी कोणत्या वैज्ञानिकाला धार्मिक छळ चौकशीला सामोरे जावे लागले आणि वैज्ञानिक ग्रंथ छापण्यास मनाई केली? गॅलिलिओला मनाई केली होती. लाझे फेअर धोरणाशी संबंध होता मुक्त व्यापाराच्या संदर्भात. अमेरिकेत महामंदी ही 1929 ला आली होती. चक्राकार इतिहासाच्या सिद्धांताचा प्रणेता हा गियाम्बॅत्तिस्ता विको हा होता. ॲनस इतिहास लेखन म्हणजे सर्वसमावेशक इतिहास लिहिणे. आणि कोणती संज्ञा सबाल्टर्न स्टडीजच्या मध्ये वापरली गेली नाही? तर दीर्घ अंतरा ही वापरली नाही गेली, बाकी अभिजन, सर्वसाधारण समज आणि प्रभुत्व हे आहेत. ह्याच्यामध्ये डी हे उत्तर आहे की घोरे यांनी लिहिलेलं आहे कास्ट अँड रेस इन इंडिया. फर्नांड ब्रॉदेल यांनी लिहिलंय सिव्हिलायझेशन अँड कॅपिटलिझम आणि डी डी कोसंबी यांनी लिहिलेलं आहे कल्चर अँड सिव्हिलायझेशन ऑफ एन्शियंट इंडिया. आणि फुकोनी लिहिलेलं आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. आणि शेवटचं आहे स्टडी ऑफ हिस्ट्री 12 खंडामध्ये लिहिले आहे ए जे टॉयनबी यांनी.